आतलं जे जीव आहे, फुलपाखरू जे आहे बाहेर येणारं, ते धडपड करायला लागलं. विद्यार्थ्यांना दया आली. सरांनी जरी सांगितलं होतं, पण सर नाही ना क्लासरूममध्ये. हां, तर विद्यार्थ्यांना असं वाटलं की त्या जो धडपडणारा फुलपाखरू आहे, बाहेर पडणारा फुलपाखरू आहे, त्याला आपण काय केली पाहिजे, थोडीशी बाहेर येण्यासाठी मदत केली पाहिजे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी काय केलं, ते कोश अलगद उघडण्याचा प्रयत्न केला. फुलपाखरू बाहेर आलं देखील, पण त्यांनी थोडा वेळ फडफड केली आणि फुलपाखरू मरून गेलं. का का मरून गेलं असेल? का मरून गेलं असेल फुलपाखरू? त्याला तर बाहेर निघाला होता ना तो. पण ती धडपड करताना त्याच्या ज्या पंखामध्ये बळ यायला पाहिजे होतं, त्यांनी ती धडपडच केली नाही. ती धडपड अधुरी राहिली. ती धडपड जर त्यांनी पूर्ण केली असती तर त्यांचे पंख कसे झाले असते, मजबूत झाले असते. तो बाहेर आला असता धडपड केल्यानंतर आणि उंच उडान भरून उडून गेला असता. पण तुम्ही त्याला शॉर्टकट दाखवला आणि त्या फुलपाखरांचा तुमच्या त्या शॉर्टकटमुळे काय गेला, जीवसुद्धा गेला. आणि म्हणून ही धडपड, हीच ठरवा, मला मोर व्हायचं आहे की गरुड व्हायचं आहे. मोराजवळ सुंदर पिसारा आहे, गरुडाजवळ मजबूत पंख आहे. बरोबर आहे? पिसारा सुंदर आहे, पण उडणारे पंख, गगन भरारी घेणारा, आकाशात झेप घेणारा काय व्हायचं आहे, गरुड व्हायचं आहे. आणि म्हणून उडायचं तुम्ही फक्त मनात आणा, उडायचं तुम्ही फक्त मनात आणा. दिशांची तुम्हाला वान नाही, तुम्हाला अडवू शकेल असे कोणतेही तुफान नाही, कोणतेही तुफान नाही. या ठिकाणी मला आपल्या महाविद्यालयांनी बोलवलं. माझं खरं सांगायचं म्हणजे जरी सर प्राचार्य असले तरी सुद्धा